नमस्कार, आज मी तुम्हाला ओली शेवळं आणि सोडे बनवून दाखवणार. हे बघा, ही मी शेवळे आहेत ना, हे उकडून घेतलेले आहेत कोकम घालून. ते पाणी काढून टाकलेलं आहे. हे बघा, जसे वजरीच दिसते आपली मटणाची. आणि हे सोडे भिजून ठेवले, 1 तास भिजवले. आता याची आपण भाजी बनवणार आहोत. तेल घालून घेऊ 1 चमचा. हा 1 चमचाचा माप घेतलेला. आता याच्यामध्ये लगेच आपण हे लसूण घालून घेऊ. 5-6 पाकळ्या घेतल्यात, छोट्या आहेत, ठेचून घेतलेला आहे. लगेच हा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. 1 कांदा आहे. चिमूटभर हिंग घालूया. आता याच्यामध्ये पहिला आपण सोडे घालून घेऊ, कारण केव्हा ही सुकी मच्छी असते ना, ती तेलावर चांगली भाजून द्यायची असते, कारण तिला वास येते ना, म्हणजे असं ते आलं नाही पाहिजे. आता लगेच ही उकडलेली शेवळं घालून घेऊ. आता याच्यामध्ये 2 कोकम घालून घेते, कारण हे खाजणारी वस्तू आहे ना, मग ते आपल्याला वापरलंच पाहिजे थोडं कोकम. आता लगेच धना पावडर घालून घेऊ. छोटा चमचा आहे, 1 चमचा घालते. हळद घालून घेऊ. लाल तिखट, मालवणी मसाला. तिखट आपल्याला किती पाहिजे ना, ते आपल्या आवडीने घालू शकता. लगेच आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ. खोबऱ्याचं वाटण घालू. हे वाटण घातल्याने ना चव छान येते. आता याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवूया आणि शिजून द्यायला पाहिजे. गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण हे पाणी घालून घेऊ. बघा, छान असं पाणी सुटलेलं आहे, कारण ते शिजलं पाहिजे. सोडे थोडे कडक असतात. त्याच्यावर थोडं पाणी ठेवून देते. हे बघा, आता आपण हे उघडून बघूया. पाणी घालण्याची काही गरज नाहीये. आता काढून ठेवते. ते शिजू दे. आता झाकण काढून ठेवले. हे बघा, छान असे तर हे शिजले. गॅस बंद करूया. हे बघा, आता ही शेवळं, ओली शेवळं आणि सोडे याची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. आणि ओली शेवळं सुकी मच्छी छानच लागते खाण्यासाठी. भाकरी बरोबर खाऊ शकता तुम्ही, भाताबरोबरही खाऊ शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.